थंडीच्या दिवसात आपल्या सगळ्यांनाच गोड खाण्याची खूप इच्छा होते आणि त्यामुळेच आज आपण रेसिपी थिएटर मध्ये बघूया मस्त मौसूत अशी बिना पाकाची गुळ पापडी। ही जी रेसिपी आहे ही अगदी कमी साहित्यात आणि घरगुती साहित्यात होणारी रेसिपी आहे। सुरू करूया आपण रेसिपीला। सर्वात आधी 1.5 वाटी कणिक आपण भाजून घेऊया। कणिक जी आहे ती आपल्याला कोरडीच भाजायची आहे। कणिक जशी जशी गरम व्हायला लागेल तेव्हा आपल्याला ह्यात साजूक तूप घालायचे। कणिक इथे छान गरम झाली आहे। 2 चमचे मी इथे साजूक तूप घालून घेते। थोडं थोडं तूप घालून आपल्याला मंद आचेवरच छान हे सगळं भाजून घ्यायचंय। साधारण कणिक भाजायला आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे। मी इथे कणिक भाजून घेते। तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राइब करायचंय। रंग पण छान बदलायला सुरुवात झाली आहे। यात आता अजून थोडं तूप घालून घेते मी आणि छान भाजून घेते। अजून रंग आपल्याला थोडा डार्क व्हायला पाहिजे आहे। गुळ पापडीला काय ना तूप जे आहे ते फार लागतं। साधारण इथे मला 1 वाटी साजूक तूप लागतंय। तुम्ही बघू शकता ह्याचा रंगही छान डार्क झालाय आणि सुगंधही खूप छान येतोय। गुळपापडीमध्ये तुम्ही जितकं जास्त साजूक तूप घालाल ती तितकी छान खुसखुशीत होते। आता आपल्याला काय करायचंय, ह्यात पाऊण वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालायचंय, 2 छोटे चमचे खसखस, 1 छोटा चमचा वेलची पूड घालून घ्यायचे आणि हे सगळं छान आपल्याला साधारण 2 मिनिटं मंद आचेवरच भाजून घ्यायचंय। सगळं छान हे आपलं एकत्र झालंय। आता या मिश्रणात आपण 1 वाटी गुळ पावडर घालून घेऊया। गुळ पावडरच्या ऐवजी तुम्ही इथे गुळ जो आहे तो बारीक किसून घातला तरीही चालणार आहे। 1च मिनिट आपल्याला याला मंद आचेवर भाजून घ्यायचंय। मिश्रण जे आहे ते ऑलरेडी खूप गरम आहे त्यामुळे गुळ इथे छान वितळतो आहे। गुळ छान वितळलाय। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे। हे छान पसरवून घ्यायचे आपल्याला। ताटामध्ये मी इथे बटर पेपर आधी घातलाय आणि त्यावर मिश्रण छान पसरवून घेते। तुम्ही इथे ताटाला तुपाचा हात लावू शकता आणि मग त्यात मिश्रण घालून छान पसरवून घेऊ शकता। हे मिश्रण मी छान पसरवून घेते। तोपर्यंत तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर पटकन जाऊन फॉलो करायचंय। गरम आहे तोवरच आपल्याला वडी पाडून घ्यायची आहे। गार झाल्यावर ह्याची वडी जी आहे ती छान पडणार नाही। साधारण आपल्याला वड्या पाडल्यानंतर 15 ते 20 मिनिटं थांबायचंय आणि नंतर ह्या वड्या आपल्याला वेगळ्या करायच्या। वडी पाडल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं म्हणा किंवा 20 मिनिटं आपल्याला ही छान सेट होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर अगदी हळूवारपणे या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। खूप नाजूक असतात ह्या वड्या खुसखुशीत असल्यामुळे। तुम्ही बघू शकता किती छान निघतायत ह्या वड्या। अजून मी तुम्हाला काढून दाखवते। बघा किती छान झाली आहे ही वडी। सगळ्या वड्या आपण अशा काढून घेऊया अगदी हळूवारपणे। मी तुम्हाला यातली एक वडी तोडून दाखवते। बघा मस्त खुसखुशीत अशी गुळ पापडी आपली इथे छान तयार झाली आहे। चला तर मग
तुम्ही पण अशा प्रकारे गुळपापडी नक्की करून बघा. खूप कमी साहित्यात होते. तुम्हाला बाजारातून काही नवीन गोष्टी आणायची गरजही पडणार नाही. अगदी घरगुती साहित्यात ही गुळपापडी खूप छान बनते. कशी वाटली तुम्हाला ही गुळपापडीची रेसिपी ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि सोबतच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण नक्की करा. पाहत रहा रेसिपी थिएटर.